मलकापुर सोलापुर महामार्ग पर किसानों का रास्ता रोको आंदोलन। जलगांव राजा तहसील के शिवनी आरमाल गांव के किसान कैलाश नागरे ने सिंचाई के लिए पानी न मिलने की मांग को लेकर आत्महत्या कर ली थी। इसी मांग को लेकर जल्द से जल्द पूरा करने के साथ साथ 14 गांव की जलापूर्ति योजना शुरू करने और आत्महत्या करने वाले किसान कैलाश नागरे के परिवार को 25 लाख रुपए की सहायता देने की मांग की जा रही है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पास ये प्रस्ताव जमा किया गया है और इसे तुरंत मंजूरी देकर सचिवालय में पेश किया जाना चाहिए। इसके अलावा किसान कैलाश नागरे को शहीद का दर्जा देने सहित अन्य विभिन्न मांगों को लेकर किसान नेता प्रकाश पोहरे के नेतृत्व में बुल्ढाना जिले के सोलापुर मलकापुर महामार्ग पर अंडेरा फाटे के पास किसान ब्रिगेड आजाद हिंद किसान संगठन के पदाधिकारियों द्वारा रास्ता रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में स्वर्गीय कैलाश नागरे के परिवार के सदस्य भी शामिल हुए। धरणामधून सिंचनाला पाणी जाईल, पिण्याला पाणी जाणार नाही, ह्याच्या पुढे हे आमचं धोरण आहे। आता ह्याच्या पुढे शासनाला म्हणा तुम्ही तुमचे धोरण आखत बसा। येणाऱ्या 2 वर्षांमध्ये शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र धरण बांधावी, शहरातल्या लोकांना पाणी द्यायला। आमच्या शेतीवर बांधलेल्या, आमच्या पैशातून बांधलेल्या, सिंचनाच्या नावाने बांधलेल्या धरणाचं पाणी फक्त शेतीला जाईल, प्रायोरिटीने जाईल। तुमच्या कलेक्टरांशी तर मी सकाळी बोललो, त्यांनी उद्या मला भेटीची वेळ दिली 11 वाजता, मी जातोय त्यांना भेटायला। हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे। तुमच्या आमदारांचा फोन आला काय नेमका मला, त्यांनी सांगितलं आम्ही मंत्र्यांसोबत बैठक लावली, पालकमंत्र्यांसोबत बैठक लावली। एका शेतकरी महाराष्ट्र सरकारने स्वर्गीय कैलाश नागरे यांना न्याय द्यावा, त्यांच्या मागण्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्याला तत्वतः मान्यता देऊन सचिवालयापर्यंत तो प्रस्ताव पाठवावा, यासाठी शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांच्या नेतृत्वात आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करत आहे। कैलाश नागरे यांचं बलिदान व्यर्थ नाही गेलं पाहिजे, तो आवाज शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी आमचा हा लढा आहे। जोपर्यंत शासन प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हा रास्ता रोको आंदोलन थांबवणार नाही, हा इशारा या माध्यमातून आम्ही सरकारला देतो। म्हणून शासनाने आजच्या आज त्या प्रस्तावाला कपूर साहेबांना जर मान्यता द्यायला लावली, माननीय मुख्यमंत्री असतील, संबंधित खात्याचे महाजन साहेब मंत्री असतील, पालकमंत्री